भावे तया कुळा अकल आयुष्य भावे तया कुळा माझिया सकळा हरीच्या दासा कल्पनेची बाधा न हुकवणे काळी ही संत मंडळी सुखी असो अहंकाराचा वारा न लागो राजसा माझ्या विश्वासा भाविकांशी अहंकाराचा वारा न लागो राजसा माझ्या विश्वासा भाविकांशी नामा म्हणे तया असावे कल्याण ज्या मुखी निधान पांडुरंग कल्पनेची बाधा न भोकवणे काळी ही संत मंडळी सुखी असो महायोग पीठे तटे भीमरथ्यम महायोग पीठे तटे भीमरथ्यम वरम पुंडरीका स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण तेची बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता ओम नमो देव नमो नारायण ओम नमो नारायण अकल्पायुष्य भावे तया कुळा माझ्या सकळा हरीच्या दासा कल्पनेची बाधा न हो कोणी काळी संत मंडळी सुखी असो अहंकाराचा वारा न लागो राजसा माझ्या विष्णुदासा भाविकांशी नामा म्हणे तया सवे कल्याण ज्या मुखी निधान पांडुरंग कल्पनेची बाधा न भोकवणे काळी संत मंडळी सुखी असो प्रस्तुत प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग भगवंताचे पांडुरंगाचे लिवाळ भक्त नामदेव महाराज यांचा हा 4 चरणाचा आणि तसा मागणीपर आहे आशीर्वादपर आहे आणि संतपर अभंग आहे असा तिन्ही प्रकारचा हा अभंग आहे भगवंताकडे त्यांनी आशीर्वाद मागितलेला आहे कोणी नामदेव महाराजांनी आणि नामदेव महाराजांनी आशीर्वाद मागितला काय मागितला की कल्प आणि अकल्प कल्पापेक्षा अकल्प मोठा आहे त्याची आयुष्य एवढा आयुष्य कोणाला लागो विष्णुदासाला भाविकांना ते आयुष्य लागो आणि ते आयुष्य लावत असताना 3 गोष्टी त्यांना सांगितलेल्या आहेत नामदेव महाराज पांडुरंगाला म्हणतात की ते मागत असताना त्यांना कल्पनाची कधी बाधा होऊ देऊ नकोस त्यांना अहंकाराचा वारा लागून देऊ नकोस आणि एवढं करत असताना त्यांचं कल्याण हो कोणाचं ज्या मुखी पांडुरंगाचं नामचिंतन चालू आहे त्यांचं कल्याण हो असे याचा अभंग नामदेव महाराजांनी भगवंताकडं आशीर्वाद मागितलेला आहे आणि आजच्या या गोड प्रसंगाप्रती आज तसं जर पाहिलं तर आजची ही सेवा जी आहे या कदम परिवाराने मोठा असा भव्य दिव्य असा कार्यक्रम या कदम परिवाराने केला आहे खरं तर मी प्रथम या पित्यांना इतका धन्यवाद देतो शुद्ध बीजाच्या पोटी फळे रसाळ गोमटी बीज शुद्ध आहे त्यामुळे फळेही इतके रसाळ गोमटी आलेली आहेत महाराजांनी सुंदर चिंतन केलं त्याच्यावर एक अभंग म्हणतात महाराज म्हणतात कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरी यांचे पुत्र जे आहेत मुलं आहेत ते सात्विक प्रवृत्तीचे आहेत जर पाहिलं तर आजकालच्या आपण धावपळीच्या काळामध्ये पाहतो संस्कार मुलांना काय असे राहिलेलेच नाहीत इथून पाठीमागचा काळ द्या सोडून पण इथून पुढचा काळ संस्कार करणं खूप गरजेचं आहे पहा हे मुलं जे आहेत त्यांच्या डोक्यामध्ये नाही काय चाललंय कुठं चाललंय काय करायला पाहिजे काय नाही खेळणं कळणं आणि इतके शीघ्रकोपी झालेली ती मंडळी
त्यांचे संस्कार असे राहिले नाहीत. आणि या काळामध्ये, या अशा धगधगीच्या काळामध्ये, धावपळीच्या काळामध्ये या पित्यांचं पाद्य सेवन आणि त्यांचं पाद्यपूजन ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे. वरुणा भरतृहरीने सांगितलेलं आहे की जे वडिलांची पूजा करतात, आई वडिलांची पूजा करतात, त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांना कधीच बाधा येत नाही. नवे नवे त्यांना उदंड आयुष्य लागतं. इतकं आणि इतकंच काय, पण नामदेव महाराजांकडे पाहिलं, नामदेव महाराज स्वतः सांगितलं की पुंडलिक रायाने केवळ आणि केवळ आई वडिलांच्या सेवेसाठी आजही 28 युगी पूजा आहेत ते केवळ आई वडिलांच्या सेवे खातर आहेत. म्हणून आज या दोन्ही दाम्पत्यांची, माझ्या आई वडिलांची, हे तिन्ही मुलं नितीन, अमोल आणि सचिन भैया, हे तिन्ही या आई वडिलांची खूप सेवा करतात. आणि तुम्हाला सांगू का, सेवा केल्यानंतर काय मेंबा भेटतो. आज हे कुटुंब सात्विक पद्धतीने असल्यामुळे आणि यांच्याकडे सात्विक बुद्धी असल्यामुळे यांच्या घरामध्ये वैभव, शांती, आनंद निश्चित नांदणार आणि नांदत राहणार. कारण त्यांनी आईवडिलांची सेवा, भगवंताची सेवा जरी एक वेळेस नाही केली तरी चालती, भगवंताची सेवा जरी नाही केली तरी, पण आईवडिलांची सेवा केली तर भगवंत प्रसन्न होतो. भगवंत सांगतात, जे जे आई वडिलांची, पुंडलिक मी कशासाठी आलो, पुंडलिकासाठी ठेव आठवण पांडुरंग तो अजून ऋणी, पांडुरंग अजून ऋणी आहे केवळ आणि केवळ आई वडिलांच्या सेवेसाठी. आणि हिथं गेल्यावर तर कोणी पंचपक्वान्न जेवण घालीन त्याच्यात वाद नाही हो, गेल्यावरती वेगळी सोडून द्या, पण असताना त्यांची सेवा करणं हे दुधात साखर आहे. म्हणून या तिन्ही मुलांनी आपल्या मातापित्यांची एकदम उत्कृष्ट अशी सेवा केली आणि त्यांच्या समोर डोळ्याचं पारणं फिटावं इतका भव्य दिव्य हा सोहळा त्यांनी साजरा केलेला आहे. आणि या सर्व कार्यक्रमाचं सेवा तुमच्या लोकांचं दर्शन ज्यांच्यामुळं मला योग आला, हा या कीर्तनाचा जो योग आला, हा हे आमचे गोविंद अण्णा, खरंच वारकरी संप्रदाय. आणि इतक्या याच्यामध्ये असा सोहळा कोणी साजरा करत नाही. सोहळा काय सांगायचं तुम्हाला, पुढचं काही सांगत नाही मी. अशा मंगलमय प्रसंगी अतिशय घृणास्पद काही अशी सोहळे साजरे करतात की ते पाहायलाही नको वाटतं, इतके सोहळे साजरे करतात. काहीकांचे वाढदिवस जर पाहिले तर ते वाढदिवस पाहावत नाही, काय डांबरी उभे राहतात आणि ते केक गाडीवर ठेवायचा आणि त्याच्यावर ते बाटल्याचे बुसणं काढायचे प्यायचे, काय ते इतकं. आणि त्याची संस्कृती ही पाश्चात्य राष्ट्राची संस्कृती आणि आपल्याकडे आल्यामुळे आपला भारत हा संस्कृती प्रधान देश आहे. आपल्या भारताचे खरं तर महत्वाची गोष्ट अशी आहे, आपला जन्मच अशा ठिकाणी झाला आहे ज्या ठिकाणी भगवान परमात्म्याने जन्म घेतलेला आहे, ज्या ठिकाणी जेथे हरीचे दास जन्म घेती, 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 कुळ पवित्र असावं लागतं, देश पावन आहे. आणि विशेष सांगतो तुम्हाला, ही भारतभूमी ही देवभूमी आहे बर का, भारतभूमी ही देवभूमी आहे, पण महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे विशेष. आणि संतांची भूमी असल्याने त्याच्यातही विशेष आहे. या इतर राष्ट्रामध्ये जन्माला येण्यापेक्षा महाराष्ट्रामध्ये जन्माला येऊन त्याच्यामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये जन्माला येणं अतिशय भाग्याची गोष्ट आहे. पुणे जिल्ह्यात का, तर पुणे जिल्ह्यामध्ये सत्पुरुषांचा जन्म झालेला आहे.
संत महंतांचं इथं अवतरण झालेलं आहे. या ठिकाणी स्वतः भगवान शंकराने तपश्चर्या केलेली आहे. आणि ज्या ठिकाणी तपश्चर्या भगवान शंकराने केली त्याच ठिकाणी माऊलींनी समाधी घेतलेली आहे. छत्रपती राजांचा जन्म याच जिल्ह्यामध्ये झालेला आहे म्हणून हा जिल्हाच पवित्र आहे. आणि अशा पवित्र जिल्ह्यामध्ये जन्माला गेलेले आणि जन्माला येऊन हे महात्मे आपल्या आईवडिलांची सेवा करतात ते दुधात साखर आहे. म्हणून या ठिकाणी आपण सर्वस्व भाग्यवान आहोत की भारत देशामध्ये आपला जन्म झालेला आहे. पवित्र तो देश, आपला देश पवित्र आहे, कुळ आपलं पवित्र आहे आणि आपली भूमीही पवित्र आहे. आणि अशा पवित्र मातीमध्ये जन्माला आलो आणि या पवित्र मातीमध्ये जन्माला येऊन आपण धन्य आम्ही जन्मा आलो, 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 आम्ही जन्मालो, आम्ही जन्मालो, धन्य आम्ही जन्मालो, धन्य आम्ही जन्मालो, धन्य आम्ही जन्मालो, जन्म आले महाराजांनी सुंदर प्रमाण दिलं. धन्य आम्ही जन्मालो, आम्ही जन्माला आलो पण दास विठोबाचे झालो का म्हणून जीव भेला शरण गेला विठ्ठलाशी. विठ्ठलाला का शरण जावं, विठ्ठलला शरण गेल्याने आपलं जन्म मरणाचं येरझारे संपविता येतात. वाया येरझारे हरी विना, जन्माला यायचं आणि मरायचं हे काही विशेष नाही. जन्माला कोणी येतं आणि कोणी मत, अनेक जीव जन्माला येतात पण जन्माला येण्याचं विशेष प्रयोजन हे मानवाचं आहे. मानवाला विशेष प्राधान्य दिले आहे आणि ते विशेष प्राधान्य याच्याकरता दिले. त्यांनी जन्मात येऊन काय केलं हे महत्वाचं आहे. आपल्या आईवडिलांची सेवा केली पाहिजे, लहानांची सेवा केली पाहिजे, वृद्धांची सेवा केली पाहिजे आणि या मातृभूमीची सेवा केली पाहिजे. या कुटुंबाबद्दल इतका मला अभिमान वाटतो की राष्ट्राचीही ती सेवा करतात. संपूर्ण कुटुंब राष्ट्राची सेवा करते हे त्यांचा अतिशय पवित्र गुण. आणि दुसरं म्हणजे त्यांच्याकडे हे सेवा करत असताना सात्विक प्रवृत्ती आहे की ते आपल्या आईवडिलांचा आदर करतात. याचा अर्थ ते संपूर्ण समाजाचा, मानवांचा, सर्वजणांचा सन्मान करत असणार आहे. आणि जे सन्मान करतात ते जे इतरांचा सन्मान करतात, भगवंत त्याचा सन्मान केल्याशिवाय राहत नाही. म्हणून त्यांच्यावर कधी संकट येऊन देत नाही. भगवंतांनी सांगितलं माझ्याकरता जर डोळ्यात आसरू आली, माझ्याकरता जर डोळ्यात आसरू आली तर आसरू पुसायला मी येत असतो. अनेक दृष्टांत आहे आपल्याकडे. भक्त प्रल्हादाचा आहे, ध्रुवबाळाचा आहे. त्यांनी जे भगवंता करता आपलं जीवाचं रान केलं, संपूर्ण सर्वस्व त्याला अर्पण केलं. त्याच्यात भगवंताने काय दिलं, त्यांना आढळपद दिलं. त्यांना प्रत्येक संकटामध्ये प्रल्हादाला तारलं, प्रत्येक संकटामध्ये तारतो. ते एकमेव कारण आहे त्याला आपलं सर्वस्व अर्पण करावं. आणि अर्पण करता असताना
आपल्याकडे स्वार्थबुद्धी असता कामा नये. म्हणून या अभंगामध्ये शिरताना आपण चिंतन करताना प्रथम सांगितलं आहे अकल्प आविष्य व्हावे तया कुळा. त्या कोणत्या कुळाला? ज्यांच्या कुळामध्ये विष्णूचे दास आहेत, ज्यांच्या रक्तामध्येच परमार्थ आहे, साधू आहेत, संत आहेत आणि ते सर्वस्व त्यांनी अर्पण केलेलं आहे. प्रत्येक संतांकडे जर पाहिलं तर सर्वस्व देवाकरताच अर्पण केलंय. माऊलींकडे पहा, माऊलींनी कुठे मठ बांधले नाही, कुठं मोठ्या धर्मशाळा बांधल्या नाही, कुठं काही केलं नाही. काय सर्वस्व अर्पण केलं करत असताना समाज भरकटलेला समाजाला आपले वाटावर आणण्याचं काम, सन्मार्गावर लावण्याचं आणि संपूर्ण जीवनाचं जे आहे नियोजन ते संपूर्ण यच्चे यावत जीवाला, जीवाच्या अस्तित्वाचं महत्वाचं प्रतिपादन म्हणजे ज्ञानेश्वरी ग्रंथ त्यांनी जगाचा 3-4 ग्रंथ 5 ग्रंथ माऊलींनी लिहिलेले आहेत. असो आणि नंतर जे संत आहे तुकोबराय घ्या, नामदेव महाराज घ्या, तुका महाराज घ्या, प्रत्येक संतांचं घेतलं तर त्या संतांनी संपूर्ण आपलं आयुष्य भगवंताला समर्पित केलं. आणि अशा संतांना नामदेव महाराज म्हणतात की अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा, त्या कुळाला की ज्या कुळामध्ये भगवंताच्या विषय सोडून काहीच आवडत नाही त्या कुळाला. आणि कुठल्या कुळाला? जे भगवंताचंच काय पण संपूर्णामध्ये भगवंत पाहतात त्यांचं प्रत्येक कणकण में है भगवान, प्रत्येक कणामध्ये तो दडलेला आहे, तो ओतपोत भरलेला आहे. अशा संतांना ते अकल्प आयुष्य मागतात. काही कोण नाही मागत नाही अकल्प आयुष्य. आणि अकल्पाचा जर विचार केला तर याच्यामध्ये सृष्टीमध्ये 4 युग पडतात. 4 युग आहेत, त्रेता द्वापार कली, 4 युग आहेत. आणि 4ही युगाचं अकल्प आयुष्य म्हणजे काय सांगतोय की अभंगाचं थोडं चिंतन की 4 युग आहेत, त्रेता द्वापार कली, 4 युग. 4ही युगाचं एका युगाचं आयुष्य, क्रेताचं आयुष्य इथलं 17,28,000 इतकं आयुष्य क्रेताचं आहे. त्रेताचं 12,96,000 इतकं आयुष्य क्रेताचं आहे. द्वापारचं 8,64,000 वर्ष इतकं द्वापाराचं आयुष्य आहे. आणि कलीचं 4,32,000 वर्ष कलीचं आयुष्य. आणि हे संपूर्णाची बेरीज करा. आणि हे ज्या वेळेस 100 वेळा येतील त्यावेळेस ब्रह्मदेवाशी 1 रात्र आणि 1 दिवस होतो. काय? ब्रह्मदेवाचा 1 दिवस आणि 1 रात्र होती. हे 100 वेळा युग यावा लागतात. आणि असे युग आणि असं आयुष्य ब्रह्मदेवाला 100 वर्षाचं आहे. मग किती वेळा जन्म यावे, किती वेळा आपण जन्माला येतो, किती वेळा जन्म पावतो. आणि हे असं एवढं मोठं अकल्प आयुष्य. मग हे आयुष्य नामदेव महाराजांना 4 युगातले नामदेव महाराज आहेत. चौयुगाचा भक्तनामा 4 युगाचे आहेत, 4 युग आहेत. आणि 5वे जे अवतार आहे ते तुकोबा आहे. नामदेवाचा अवतार म्हणजेच तुकोबराय आहेत. आणि तुकोबराय हे 5वा वेद निर्माण केला. आणि अशांना नामदेव महाराज भगवंताकडे मागतात. ते भगवंताकडे मागताना त्यांचा अधिकार पाहिला पाहिजे. प्रथम गोष्ट अशी आहे की मागणारा आहे त्याचा अधिकार पाहिजे, नाही का? मागणाऱ्याचा अधिकार नाही, ते उगाच काही मागत बसलो काही मिळणार नाही, त्याचाही अधिकार पाहिजे. शेतामध्ये एखाद्याच्या शेतामध्ये, आता अण्णांच्या शेतामध्ये कोणी काम केलं, मग अण्णांना तुम्ही मागणार ना, पण कामच नाही केलं न काम मागता काय मागू देऊ शकतो का? नाही. मग नामदेव महाराजांना मागण्याचा अधिकार आहे का? नाही. बरं, अधिकार असताना ज्यांना मागायचंय त्यांच्याकडे देण्याचा औदार्य आहे का? तर आहे. कोण आहे? तुझी एक दाना, तुझं एक शूर दान, तो शूर दाता आहे. तो देणारा आहे. बरं, देणाऱ्याकडे काही महत्वाच्या गोष्टी असल्या पाहिजे. देणारा एक तर स्वतंत्र असला पाहिजे, देणाऱ्याकडे औदार्य पाहिजे, स्वतंत्रता असली पाहिजे, औदार्य असलं पाहिजे. बरं, त्याच्याकडे काय? उदारता असली पाहिजे, नाही का? एखादी सुगरण बाई आहे, सुगरणी आणि सुगरणी चांगला स्वयंपाक केला आणि मस्तपैकी भाजी बनवली, इतकी भाजी किती अनेक पदार्थ घातले त्या भाजीमध्ये आणि ती वाढायला सुरुवात केली. आणि अशी वारकऱ्यांना वाढायला सुरुवात केली, त्या महाराजांना वाढायला सुरुवात केली. आणि वाढताना त्यांनी सांगितलं येऊ द्या. तिने सुद्धा दाखवायची पुढे चालायची. सुगरण आहे पण उदार नाही, त्या उदारतेचा काय उपयोग नाही. मग सुगरणी आणि उदारी, सुगरण असली पाहिजे आणि उदारही पाहिजे.
म्हणून भगवंत कसा आहे आमचा? औदार्यवान आहे, कृपाळू आहे, उदार आहे आणि सर्व संपन्न आहे. म्हणून महाराज नामदेव महाराजांकडे तेवढी ताकद आहे, औदार्य आहे, की तेवढा अधिकार आहे भगवंताकडे मागण्याचा. अहो इतकंच काय, जनाबाईकडे तर शिवे द्यायचा अधिकारी. आपल्याला शिवे द्यायला आपल्या घरच्या मंडळी जर धावली तर आपल्याला बाहेर निघावं लागत नाही. आणि नामदेव महाराजांच्याकडे दाशी असणारी जणी ती भगवंताला शिवे देती. अरे ठ्या काढाय की ठ्या नाही का, अशा शिवे देती. तुझी राधारण केदारी सीट असायचं म्हणजे देण्याचा, शिवे देण्याचा अधिकार. मी सांगतोय की अधिकार असला पाहिजे प्रत्येकाकडे. आपल्याकडे अधिकार आहे काय? आणि अधिकार निर्माण होतो कसा? आता हे मुलांनी, नितीन भाऊनी, अमोल भाऊनी यांनी जो अधिकार प्राप्त केलाय ते भगवंताकडे सुद्धा मागू शकतात. काय जे पाहिजे ते. आणि भगवंत का देणार नाही त्यांना? ज्यांनी आपल्या आईवडिलांची एवढी सेवा केली, एवढा मोठं भव्य दिव्य असा कार्यक्रम केला. इतकंच काय, पाद्य पूजा करणं ही अतिशय महत्वाची गोष्ट मानलेली आहे. भर्तृहरीने सांगितलेलं आहे जीवनामध्ये तीन व्यक्तींची सतत पूजा केली पाहिजे. 3 व्यक्तींची, इतरांची नाही सांगितली, पण 3 व्यक्तींची सांगितली भर्तृहरीने. 3 व्यक्ती कोण? प्रथम आई वडील, नंतर संत आणि भगवंत गुरु. आपले आई वडील, सद्गुरु, संत आणि भगवंत यांची नित्य पूजा केली तर ते प्रसन्न होतात. आणि प्रसन्न झाल्यावर काय देणार नाही? कृपाळू उदार. तो कृपाळू आहे, उदार आहे, सर्व देणारा आहे. मग त्याची सेवा केली पाहिजे. आणि तो सेवेने, कुठल्या सेवेने प्रसन्न होतो? तर या सेवेने प्रसन्न होतो ते सद्गुरूंची सेवा करतात म्हणून व्हावी. महाराजांचा सुंदर का अभंग आहे, स्वामी काज गुरुभक्ती पितृवचन सेवापती हीच खरी विष्णूची महापूजा अनुभव नाही. ही महाराजांनी स्वतः सांगितलं. गाथ्यामधलं आहे, आमच्या माथ्यातलं काय नाही. गाथ्यामध्ये सांगतात. काय सांगितलं? स्वामी काज गुरुभक्ती पितृवचन सेवापती ही भगवंताला आवडणारी आहे. म्हणून तर महाराज म्हणतात पहिल्या चरणामध्ये आपल्या राष्ट्रावर प्रेम असले पाहिजे, आपल्या कुटुंबावर प्रेम असलं पाहिजे, आपल्या समाजावर प्रेम आपलं असलं पाहिजे. आणि सर्वात महत्वाचं आपल्या जन्मभूमीचा आपल्याला अभिमान असला पाहिजे. आपली जन्मभूमी पवित्र भूमी आहे, ती कर्मभूमी आहे. एक सांगू चिंतन तुम्हाला, काही आपण यात्रेला जातो नाही का, पिकनिकला म्हणा, कुठे यात्रेला, आणि तिकडे दोघं तिघं जण एक पिकनिकला गेली. पण तिकडे गेल्यानंतर त्यांच्याजवळ जे पैसे होते ते मध्येच खर्च झाले. त्या एक जणाची त्याचे खर्च झाल्यानंतर त्याने सांगितलं माझे पैसे खर्च झालेले आहेत, आता मला पैसे नाही जवळ, मला उष्णी द्या. त्यांनी सांगितलं तुला उष्णी देतो, पण तू कधी देणार? आता आपण तर रस्त्यानेच इथं यात्रा करतोय,
नाही का, बाहेर गेलेलो आहोत, तू देणार कधी? त्यांनी काय उत्तर दिलं मग? मी परत गावी जाईन, घरी जाईन आणि मग नंतर तिथं गेल्यानंतर तिथे पैसे गोळा करून ते तुम्हाला देईन. याचा अर्थ असा की तुम्ही गेला त्यावेळेस तुमची कर्मभूमी कुठं आहे? तुमच्या गावामध्ये आहे, तुमच्या देशामध्ये आहे. तुम्ही परदेशामध्ये गेला, परराष्ट्रामध्ये गेला, दुसऱ्या गावात गेला. आता ती जन्मभूमी कर्मभूमी नाही झाली तुमची, कर्मभूमी ही आहे. म्हणून कर्मभूमी सर्वात श्रेष्ठ आहे आणि कर्माला जास्त प्राधान्य भगवंताने दिलेलं आहे. कर्म जर चांगलं केलं, चांगलं कर्म जर केलं आपण, निश्चित पुढचा जन्म चांगला आल्याशिवाय राहणार नाही. वाईट कर्म केलं तर वाईट जन्म मिळेल. चांगलं पुण्य जर केलं, पुण्य, आता पुण्य कशाला म्हणतात आणि पाप कशाला म्हणतात हेही आपल्याला कधी कल्पना करता येत नाही. पाप करायला जातो, पुण्य घडतं, आणि काही टायमाला पुण्य करायला जातो, पाप घडलं जातं. मग पाप पुण्याचा हिशोब आपल्याला कळत नाही, त्याच्याकडे ग्रंथांचं वाचन घ्यावं लागतं. तो का म्हणे पहावे विचारून, पुराणाला विचारून पाहावं लागतं की पाप पुण्याचं काय आहे. तेव्हा आपल्याला जन्म कर्म चांगला असलं चांगलं जन्म भेटतो. चांगलं कर्म असलं, कुत्र्याचा जन्म भेटू द्या. आता हे संपूर्ण त्या खात्यामध्ये काम करतात त्यांना विचारा, कुत्र्याचा जन्म भेटू द्या. पण कुत्र्याला किती जण राखण असतात पहा, त्यांना गाडी असते बसायला, 4 जण त्या गाडीमध्ये त्यांना संरक्षण असतं. बाहेर शिला शुला घेऊन माणसं जातात. इतकी पुण्य केलंय त्या कुत्र्याने, पुण्य केलं, कुत्रा झाला. पण पुण्य असल्यामुळं 4 चाकाची गाडीच काय, पण संघ असणारे गडी सुद्धा त्याच्या समोर बरोबर येत, त्याला कुठं जायचं कुठं न्यायचं नाही. आणि काही कुत्रे नुसते खरजुले होते, दगड हाणायचं भीती वाटत, दगड हाणायचं त्याच्या शिरतो का काय, इतके खरजुले होते. मग असे कुत्रे जन्म भेटल. पाप येऊन जर केलं, पाप जर केलं, हे मुख्य आहे, हे जंक्शन आहे. ह्याच्यामध्ये पुण्यकर्म केलं तर चांगला जन्म भेटेल. तुमचा बैलाचा भेटून द्या, गाईचा भेटून द्या, पशुचा भेटून द्या, पक्ष्याचा भेटून द्या, उत्तम कुळामध्ये भेटेल. आणि जर पाप कर्म असलं तर केले कर्म प्रमाण झाल्या महाराजांनी. केले कर्म झाले तेची भोगा आले, उपजले मेली आईशे किती. किती जन्माला आले आणि किती मेले, त्याचं काय गणित नाही दातारा. गणित नाही त्यांचं जन्माला यायचं आणि मरायचं. काय मरण्याला जन्माला कित्येक मरायचं, कित्येक जन्माला येतात. पण एखादा असं करून मग करीत कालं पाहिजे. कबीरजीचं म्हणतात अशी ऐशी करणी कर चलो, असं करणी करून मग चला. की महाराज होतात की जब हम पैदा होय, ज्यावेळेस आम्ही जन्माला आलो त्यावेळेस सगळे हसत होते आणि मी रडत होतो. जब हम पैदा होई तब जग हसे हम रोये. आम्ही रडत होतो. पण कबीरजी म्हणले ऐशी करणी कर चलो, हम हसे और जग रोए. हम हसे और जग रोए. संतांनी तेच केलं. संत ज्यावेळेस गेले ना, संपूर्ण समाज रडत होता. समाज. इतकंच काय सांगू तुम्हाला, इतकंच काय सांगू. ज्यांनी काठीने मारलं होतं ना, काठींनी ज्यांनी परळ देऊन, परळ म्हणजे त्या काळचं मडकं खापर, त्या खापरामध्ये जे अन्न दिलं ना, ते अन्न सुद्धा
ते त्याच्यात टाकलं कुठं मातीमध्ये, आणि धान्य मातीत टाकून त्याच्यावर थुंकले, तुडवलं, मातीच मिसळलं. हे लोक सुद्धा रडत होते. ज्यांनी त्रास दिला ना माऊलींना, तुकोबारायांना ज्यांनी त्रास दिला, इतका त्रास दिला, तेवढे ही मंडळी रडत होती. सज्जनो, आईशी करणी कर चलो. आपण काय आहे, आपल्याला एखाद्याने कार्य म्हणलं की कार्य म्हणल्याशिवाय राहतच नाही. समाजामध्ये असं चालत नाही. सज्जनो, तुम्हाला सांगू एक चिंतन, सर्वांना त्या तुम्हाला घेत आहे ते. एकनाथ महाराज आंघोळ करायला गेले गोदावरीचं, आणि काही लोकांनी त्याला सांगितलं की यांना राग आणायचा म्हणून त्यांच्या अंगावर थुंकले. 108 वेळा एवढा अंगावरी थुंकले, 108 वेळा थुंकले. आणि 108 वेळा ते आंघोळ करून यायचे. थुंकायचा पान खाल्लेलं, पान खाऊन खाऊन त्याचं तोंड कसं तरी झालं, पण महाराजांना क्रोध नाही आला. प्रसाद देवोनी मुक्त केला, प्रसाद देवोनी मुक्त केला, प्रसाद देवोनी मुक्त केला, प्रसाद देवोनी मुक्त केला. त्रास दिला पण आशीर्वाद दिला, त्रास दिला पण उद्धार केला, त्रास दिला खेचराला उद्धार केला. नामदेव महाराजांनी केला, माऊलींनी केला, तुकोबारायांनी केला, नाथ महाराजांनी केला. त्रास देणाऱ्या मंडळींना आशीर्वाद दिला आणि त्यांना मुक्त केलं. आपण काय करतो मग? संतांचं आपलं बरोबरी करा की. संतवी आपल्यासारखेच होते की, आपल्यासारखे सामान्य राहिले, सामान्यासारखे वागले. पण वागत असताना सर्वत्र सर्वभूती सर्व घटी राम देहादेही एक, सर्व सगळ्या ठिकाणी ते पाहत होते. नाथ महाराजही तेच म्हणतात, प्रत्येकाच्या ठिकाणी प्रत्येकाच्या ठिकाणी हरी पाहत होते. हरी दिशे वनिदनी आत्मतत्वी हरी जनात वनात, प्रत्येकाच्या हृदयामध्ये हरी पाहण्याचे सामर्थ्य नाही आपल्या. आपल्याकडे ज्यावेळेस ही वृत्ती निर्माण होईल त्यावेळेस आपलं जीवन सुखमय मंगलमय पावनमय झाल्याशिवाय राहणार नाही. पण आपल्याकडे ती वृत्ती तयार होत नाही. आपल्याकडे अज्ञाने पलगडा घातलेला आहे, अहंकार आपल्यावर मानगुटी बसलेला आहे. माऊलीचं सुंदर सांगतात, नवल अहंकाराची गोठी विशेषण नगे अज्ञाना पाठी, सज्ञानाच्या झोंबे कंठी नाना संकटी नाचवी. प्रत्येक अहंकार आहे ना, हा अज्ञानाच्या मानगुटी बसत नाही. सज्ञान जो ज्ञानी आहे त्याच्या मानगुटी बसतो आणि त्याला प्रत्येक ठिकाणी भरवतो. पण त्या ज्ञानाने असं ओळखलं पाहिजे, प्रत्येक ठिकाणी तोच ओतपोत भगवंत भरलेला आहे. आणि असा भगवंत सर्व ठिकाणी भरलेले जे पाहतात, जे त्याच्यात रत आहेत, त्यांना कधीही कल्पना ही कल्पनेची बाधा न हो कवले ताळी, कल्पना
कल्पनेची बाधा नको कोणी काळी 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 कल्पनेची बाधा नको कोणी कल्पनेची सुखी असो ही सत्ता मंडळी 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 सुखी असो कल्पनेची बाधा नको कोणी काळी 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 ही संत मंडळी सुखी असो संत मंडळी ही संत मंडळी सुखी असो संत मंडळी सुखी असो ही संत मंडळी सुखी असो ही संत मंडळी सुखी असो कल्पनेची बाधा कल्पनेची बाधा नाही सगळ्यांना ज्याला कळतं तेच ज्याला दर्दी असो लागत ना असो कल्पनेची बाधा त्यांना न हो ज्यांचं शुद्ध बीज शुद्ध आहे ते ज्यांचं बीज शुद्ध आहे त्यांना कधी कल्पना बाधत नाही ज्यांचं नामचिंतन चालू आहे त्यांना कल्पना कधी बाधत नाही कल्पना इतकी आहे कल्पना ही सासू ती बदला गांधी ते नाथ महाराज म्हणतात कल्पना ही सासूसारखी आहे ती सदैव म्हणजे आत्ताच्या सासासारखं नाही आताच्या सासूचं वेगळं आहे पूर्वीच्या आताचं नाही कोणी आताच्या सासा वेगळा पूर्वी नाथ महाराजांनी सांगितलं होतं कल्पना ही सासू कल्पना ही सासूची उपमा कल्पना दिली आणि ही बाधा त्यांना होत नाही की जे भगवंताच्या अधीन राहतात त्यांना आणि या सर्वांना कारणीभूत एकच असतं की आपले पाल्य आपले मुलं उद्याचं उज्ज्वल भविष्य बनवण्याचं काम आईवडिलांचं असतं एक शिक्षकाने सांगितलं होतं मला की शाळेमध्ये एक मुलगा यायचा शाळेमध्ये
आणि शाळेमध्ये येताना तो पहिल्या दिवशी पेन्सिल चोरून आणली. आईला सांगितली. आईला म्हणला पेनच चोरून आणली मी. आई म्हणली बरं झालं ठेव, उद्याच्याला होईन तुला. दुसऱ्या दिवशी म्हणला बरं होते. दुसऱ्या दिवशी कुठरभर चोरला. म्हणजे आई कुठरभर चोरून आणला. बरं झालं बाबा तुला होईल उद्याच्याला, राहू दे. असंच ना आपणही तसंच म्हणतो ना. मग तिसऱ्या दिवशी काय केलं त्यांनी, पुस्तकं चोरून आणली. आईला म्हणला मी पुस्तकं आणली आज 2. बरं झालं पुढच्या वर्षाला होती, राहू दे. त्याला वाटलं मी चांगलंच काम करतोय बरं का. मग चौथ्या दिवशी त्यांनी गुरुजी सहित असणारं जे गुरुजीचं साहित्य ती चोरून घरी आणलं दप्तर मुलांची. आई म्हणली एवढं, म्हणली हे विकून आपल्याला पैसे येतील. अरे म्हणले चांगलं झालं ठेव. त्याच्यानंतर तो मोठा होता चोऱ्या करता तो बारीक चोऱ्या करता मोठ्या चोऱ्या करायला लागला. आणि त्यांनी एक दिवस बँकच लुटली. बँकेत लुटल्यावर काय केलं, मग त्याला पकडल्यावर कुठे नेलं, आळंदीला, देऊला, पंढरीला, कुठं नेलं. मग तुम्हाला माहितीच आहे कुठं नेलं. मग आता इथे साक्षी आहेत त्यांना माहित आहे कुठं न्यायचं आहे आरोपींना. आणि तिथं नेण्यानंतर त्याला सजा झाल्यानंतर त्याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. मग फाशीची शिक्षा सुनावण्यात त्याला फाशीच्या तख्त्याकडे घेऊन आलेले आहेत. ते फाशीचा पुढं उभं केलेला तो फाशीचा स्तंभ त्या ठिकाणी त्याला आणलं आणि त्याला फाशी देणार. आणि त्याला विचारलं की तुझी शेवटची इच्छा काय आहे. त्यांनी सांगितलं माझी एकच इच्छा आहे की मला माझ्या आईला भेटायचंय. म्हणजे ठीक आहे. मग आईला बोलावलं. आईला इकडे घेऊन आला. आई म्हणली समोर आई आहे, तुला बोल काय बोलायची ती. नाही म्हणला आईच्या मला कानात सांगायचंय. आई जवळ आली आणि कानात त्यांनी सांगितलं नाही सज्जनो. काय केलं, कान दातात धरला आणि तोडून घेतला. आईला सांगितलं कानामध्ये, त्यावेळेस जर मला माझा कान धरून पिरगाळला असता, पेन्सिल चोरली त्यावेळेस माझा कान धरून जर पिरगाळला असता तर आज मला फासावर जावं लागलं नसतं. आईचा कान धरला नाही, कानच तोडून घेतला त्यांनी. मला सांगायचं आहे काय की असे माता पिता आहेत की आपले पुत्र असे जन्माला घातले की त्यांनी असतानाच आई वडिलांची इच्छा पूर्ण केली. असे दुर्मिळ आहेत. काही काहींना स्वतःच्या आई वडिलांचं पित्र कधी घालायचे ते काकांना विचारायला जावं लागतं, अण्णा, आणि सांगावं लागतं आमच्या आई वडिलांचे पित्र कधी आहेत, त्यांचं काय करायचं. म्हणजे वडील याचे गेले आणि विचाराय काकाच्या जातो. आणि काकांचं खूप विशेष आहे. तेच सांगणार लग्न जुळत नाही आणि तेच सांगणार हे लग्नही जुळतंय. यांचा धंदा झाले. जुळायचं असलं की बरोबर सांगता असं असं करा जुळन तुमचं लग्न. जी कुणाही घ्यायचं ती कुणाही घ्यायचं असो. मला मुद्दा सांगायचा इतकाच की आपलं संस्कार देण्याचं काम आईवडिलांचं असतं. आणि हे आईवडील उभे असे आहेत की त्यामुळे आपले तिन्ही मुलं, नितीन भाऊ असेल, अमोल भाई असेल, हे तिन्ही भावांना इतकं शिक्षणापेक्षा संपत्तीपेक्षा संततीकडे जास्त लक्ष देणं गरजेचं आहे. आजच्या पिढीला आज जे या स्टेजवर जे उभे आहेत ना, जर तुम्ही त्यांच्याकडे पाहिलं 6 वर्षाचे, 10 वर्षाचे, 9 वर्षाचे, 8 वर्षाचे मुलं आहेत. इतके गोड दिसतात ते. तुम्हाला पण वाटत असेल की आपलाही मुलगा तिथं पाहिजे, पण त्याच्यासाठी कष्ट सोसावं लागतं सज्जनो. इथं यावं लागतं आणि इथं आल्यानंतर संस्कार घेण्याकरता त्याला काय कष्ट घ्यावं लागतात. आणि कष्ट घेते की ते काय चीज होतं. या लहानग्यांनी 2 जणांनी कीर्तन सांगतात. ते स्वतः 2 जण त्यांचे आईवडील असतील. दोन्ही कीर्तन. रात्री एक जणाचं कीर्तन झालं. हे मी का सांगतो की आपली पुढी आपलं उज्ज्वल भविष्य करायचं असेल, आपल्याला आईला आई म्हणायचं असेल, वडीलना वडील म्हणायचं असेल, सर्व कुटुंबाचा आधार व्हावा असं जर आपल्याला वाटत असेल, आपला देश सुदाम असं वाटत असेल तर संस्कार करण्याचं खूप गरजेचं आहे. त्यांच्यावर संस्कार केले पाहिजे. अण्णा खूप पिढी आपली चालू पिढी पाहतोय फार घसरत चाललेली आहे, फार वायबल झालेली आहे. त्यांच्या हातामध्ये आता काय म्हणतात ना, माझ्या वेळेच्या आली ना ते आता सगळं मुलांच्या हातात दिले. मुलांच्या हातात दिले पण हे अनरिपेंटिव्ह झाले ना. याचं काय, याला काय तुकोबाराने सुंदर अभंग सांगितलाय. यांचा नसेल पाठपणे अभंग आहे, गाथत नाही तो पण एकदा वाटलाय. लोक झाला बघ कारभारी. म्हणजे आज अभिष्ट चिंतनाबद्दल मी ज्यांनी आपल्या मुलांच्या आईंच्या वडिलांचं लग्नाच्या शुभेच्छा दिल्या आहेत, लग्नाचं भव्य मंडपामध्ये शुभेच्छा दिल्या आहेत, त्या मुलांना धन्यवाद देण्याकरता तुकोबारांचा एक अभंग आहे की ते मुलं धन्यवाद आणि हे मुलं कशी आहेत. लोक झाला बघ कारभारी, लोक झाला बघ कारभारी, बाप ठेवीला चाकरी,
लोक झाला बघ कारभारी बाप ठेवीला चाकरी बापाला नेसायला हातभर लंगोटी आपल्याला धोतर रेशम काठी हा आईच्या लुगड्याला 12 गाठी बायकोला नेसायला पितांबर साडी मेहुनीला मुलं धाडी बहिणीवरती डोळे फाडी तो काय म्हणे आयशा नरा जिवंत झाला यमपुरा अशा आजकालची परिस्थिती आहे 700 वर्षापूर्वी लाभंग आहे आणि तो आजही खरं होतोय की आज समाजामध्ये भयावह परिस्थिती झाली आहे आई वडिलांना पाहणारी मंडळी क्वचित आहेत असे मंडळी अगदीच अतिशय क्वचित आहेत आणि हे असे मंडळी आदर्श आहेत हे तिन्ही मुलं आजचे आपले आदर्श आहेत आपल्या वडिलांना आपल्या मुलांना पाहताना आणि मुलांनाही वडिलांना पाहताना किती आनंद होत असेल ते आपण घेतलं पाहिजे ते पण काय काय म्हणते त्यांच्याकडे पैसा झालाय म्हणून केला असेल अहो काय कांकडे इतका पैसा आहे की ती चुलीत घातलं चहा उकळवतील पण आई वडिलांना वृद्धाश्रमामध्ये आहेत आणि आपल्या भारताचं दुर्दैव आहे की आपल्या भारतात इतका संतांची भूमी भगवंताची भूमी शुरांची भूमी वीरांची भूमी महात्म्यांची भूमी आणि अशा भूमीमध्ये वृद्धाश्रम निघालीत आणि काय आपण सांगतोय की आमचा देश सुधारला महाराष्ट्र सुधारलं काय सुधारले वृद्धाश्रम आहेत ते जाऊन आईवडिलांना घालतात म्हणून या मुलांना धन्यवाद देऊन तितकं थोडं आहे शेवटच्या अभंगामध्ये नामदेव महाराज म्हणतात अहंकाराचा वारा न लागो राजसा 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 अहंकाराचा वारा लागो राजसा अहंकाराचा वारा लागो राजसा अहंकाराचा वारा लागो राजसा अहंकाराचा वारा लागो राजसा भाविकासी माझी विष्णुवासा भाविकासी माझी अहंकार नको वाटत असेल कल्पना आपल्याला शिवून असेल तर एकच काम करा भगवंताचं हृदयाच्या अंतकरणापासून भजन करायचं सर्वांनी एकदा वरहात करा वरहात आणि सर्वांनी एक मुखानं बोलायचं असं म्हणलं नाही तो डोळ्यानेच आंधळा नव्हता तो मोहाने आंधळा धाता मायेने आंधळा झालेला होता आणि आपणच माया मोहाने आंधळे होऊन आपल्या मुलांना योग्य संस्कार देत नाही योग्य संस्कार दिले पाहिजे जे आपले हे गोड मुलं दिसतात ना हे असे मुलं आपले तयार झाले पाहिजे त्यांच्याकडे संस्कार आज काळाची गरज आहे आपले मुलं नको त्या व्यसनाधीन झाले आहेत लहान मुलं आज काय व्यसन करतात गुटखा खातात काही करतात काही खातात पितात
त्यांच्याकडे काही संस्कार म्हणून राहिले नाही. म्हणून आपल्या मुलांवर योग्य संस्कार केले पाहिजे. ज्या मुलांनी या मातापित्यांनी आपल्या तिन्ही मुलांना योग्य संस्कार दिले त्या मुलांनी भव्य दिव्य असा हा त्यांचा सोहळा साजरा केला असो. या तुमच्या सर्वांची सेवा घडण्याचा योग आला ते म्हणजे आमचे गोविंद भाऊ अण्णा. ते दिंडीमध्ये सतत चालत असत तर त्यांची गाठ पडायची. तोंड ओळख आहे पण नेमकं हेच अन्न आहे तर असं काही लक्षात नाही. पाहिल्यानंतर म्हणलं वा हे तर नाही का शुद्ध बीजाचे फुटे असो. आणि ज्यांनी गोड अशी या कीर्तनाला साथ दिली गायन केलं ते आपले महाराष्ट्रभूषण या भागाचं वैभव म्हणजे आपले संतोष महाराज कोलते. ते अतिशय गोड गायन आहे. मंत्रमुग्ध करणारे आहेत. कीर्तन करायला फार त्रासच होत नाही. आणि दुसरे जे आहेत ते कुतवळ महाराज अतिशय बारामती भागाचं ते वैभव आहेत. हे दोन्ही आपल्या भागाचं वैभव असणारे हे कुतवळ महाराज कोलते महाराज आणि हे जे बालगोपाळ दिसतात ना यांच्यामुळे जी रंगत आली ते नारायण महाराज झेंडे आध्यात्मिक वारकरी ज्ञानेश्वरी आध्यात्मिक शिक्षण वर्ग संस्था खामगाव इथे त्यांनी गेल्याच वर्षी सुरू केलं. पण 1 वर्षामध्ये मृदुंग शिकवला त्या मुलांना, कीर्तनकार केले. आणि विशेष सांगायचं म्हणजे त्यांचा आजही तुम्ही शाळेमध्ये जाऊन पहा हायस्कूलमध्ये आजही हायस्कूलमध्ये जा प्रत्येकाला 70% पुढे मार्क येतं प्रत्येक मुलाला. म्हणजे नुसतंच या अध्यात्मामध्ये प्रगती नाही तर त्यांची शैक्षणिक प्रगती आहे संस्काराची प्रगती आहे. आज त्यांच्या वडिलांना अंतकरण भरून येतं की आमच्याजवळ राहिले असते असे नसते झाले. म्हणून आपलेही मुलं मोठे व्हावं चांगले असं संस्कार जावं त्याच्याकरता त्यांच्यावर संस्कार करणं गरजेचं आहे. झालेली सेवा तुमच्या सर्व चरणी समर्पित करतो आणि सेवेला पूर्ण ज्ञानेश्वर विशेष म्हणजे 6 मे ते 16 मे पर्यंत खामगावमध्ये गाडामोडी अमोल मंगल कार्यालयामध्ये लहान मुलाचं शिबिर आयोजित केलेलं आहे. ज्यांना कोणा ते मुलं तिथं पाठवायचे असतील त्यांनी पाठवा आणि आपल्या पाल्यांना योग्य संस्कार द्या आणि त्यांनाही चांगल्या पद्धतीचं आपल्या घरामध्ये एक तरी घरामध्ये माळकरी असू द्या. अण्णांना विचारा की माळेचं काय महत्त्व आहे. आम्ही घरून निघालो ना काही संघ घेत नाही पण काहीच कमी पडत नाही. हे माळीचं उभं आहे. एक सांगतो तुम्हाला जाता जाता 10 कोटीचा बंगला असू द्या 10 कोटीचा आणि 10 लाखाचं तुमचं मंदिर असू द्या कुठं माथा टेकावता 10 कोटीच्या बंगल्या पुढे नाही सज्जनो 10 लाखाचा बंगला असू द्या मस्त तिथं टेकावता. किती सोनं गळ्यामध्ये घाला त्याच्याकडे अहंकाराने माणसं पाहतात पण पवित्र तुळशीची माळ गळ्यामध्ये घाला त्याला हात जोडल्याशिवाय राहणार नाही. असो अशा या 6 मे ते 16 मे असा बाल संस्कार शिबिर आयोजित केलेलं आहे. सर्वांनी त्या शिबिराला आपल्या मुलांना पाठवून द्या आणि जय